जसं आता गुगल ड्राईव्ह मी सांगितलं त्याचप्रमाणे गुगल क्लासरूम सुद्धा हा गुगलचाच एक प्रोडक्ट आहे. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलंय, गुगल क्लासरूम इज अ प्रोडक्ट डेव्हलप बाय द गुगल स्पेशली फॉर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजिंग अ व्हर्च्युअल क्लासरूम. आता जसं आता आपण रिअल क्लासमध्ये एंटर करतो, तर रिअल क्लासमध्ये क्लास सुरू करायचं झाल्यास तर आपल्याला काय कशाची आवश्यकता असते. क्लास सुरू करायचं झालं तर आपल्याला आवश्यकता असते विद्यार्थी, शिक्षक आणि खडू फळा, या 3 गोष्टीची आपल्याला आवश्यकता असते. तर या तिन्ही गोष्टी व्हर्च्युअली कशा आणायच्या, हेच गोष्ट आपल्याला या गुगल क्लासरूम मध्ये बघायची आहे. बरोबर. तर ही ती गोष्ट जी असते जी रिअल असते, ही असते व्हर्च्युअल. ठीक आहे. तर बघा आता इट इज अ स्ट्रक्चर्ड टूल दॅट असिस्ट द टीचर इन मॅनेजिंग देअर कोर्स वर्क अँड एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ द स्टुडंट. ओके. तर याचा यूज करून आपण आपला जे कोणताही कोर्स असो तो कोर्स मॅनेज करू शकतो आणि विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेट सुद्धा करू शकतो. Using the using the classroom, the teacher can easily share their course material with the student. Okay, and the basic information of the Google Classroom is it released publicly in 2014, and the most of the schools and colleges use this Google Classroom. Okay, for online educations. The web service can be accessed on both desktop and through mobile app available for operating system and the Android devices. Okay. तर जे सायलेंट फीचर बघा, सायलेंट फीचर्स ऑफ द क्लासरूम including facility for organization of the course content. It's a free of cost, accessible anywhere, anytime. Support assessment to the assignment and quizzes. Student progress can be tracked. म्हणजे महत्वाचं याच्यामध्ये काय आहे की जसं आता आपण मटेरियल असो, व्हिडिओ असो, आपले नोटिसेस असो, हे आता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण टाकू शकतो आपण. बरोबर आहे. हे आपण व्हॉट्सअपच्या, परंतु कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या वेळी कोणती असाइनमेंट सबमिट केली, कोणता त्यांनी लेक्चर्स केलं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याचे आपण त्या बाकीचे जे माध्यम आहे आपल्याकडे व्हॉट्सअप आहे त्या याच्यावरून आपण त्यांचा अनालिसिस करू शकत नाही. पण याच्यामध्ये बेस्ट फीचर असं आहे की या सगळ्या गोष्टीवरून स्टुडंटचं प्रोग्रेस जे आहे हे आपण इझिली ट्रॅक करू शकतो. ते आपण बघू जेव्हा आपण डेमॉन्स्ट्रेशन त्याचं घेऊ ते आपण त्याच्यामध्ये बघू. ओके. अँड डिस्कस फॉरम शेड्युलिंग अँड सिम्पल सेटअप अँड प्रोसिजर. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या राहील. ठीक आहे. तर ठीक आहे. तर हे याची बेसिक इंट्रोडक्शन झाली गुगल क्लासरूमची. ओके. तर आता आपण पुन्हा डेमॉन्स्ट्रेशन आता याचं स्टार्ट करत आहे. बघा डेमॉन्स्ट्रेशनसाठी पुन्हा काय आवश्यक आहे, पुन्हा आवश्यक आहे मला जीमेलचा अकाउंट. आणि जीमेलच्या अकाउंटवर जेव्हा मी एकदा साइन इन केलं तर पुन्हा हा असा ग्रिड येईल. ठीक आहे. असे स्क्रीन येईल आणि पुन्हा मी इथे जाईल. बघा आणि याच्यामधलं जे ऍप्लिकेशन आहे ते इथे क्लासरूम. एक तर तुम्ही इथूनही त्याला घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही गुगल क्लासरूम जर गुगलवर टाकली तरी सुद्धा तुमचं लॉग इन असेल तर सरळ तो गुगल क्लासरूम उघडेल. ठीक आहे. बघा याच्यावर मी क्लिक केलं. तर माझ्याकडे ऑलरेडी काही क्लासरूम्स आहे म्हणून ते असं दिसत आहे. जर तुमच्याकडे एकही क्लासरूम नसेल तर तुम्हाला ही पूर्ण स्क्रीन ब्लँक दिसेल. ठीक आहे. ओके. तर ह्या एवढ्या माझ्या क्लासरूम्स आहे म्हणून मी इथे तुम्हाला दिसत आहे. तर आता क्लासरूमचा यूज हे टीचरही करतात आणि विद्यार्थी सुद्धा करतात. म्हणून मी काय करतो, एक 2 ईमेल आयडी आहे माझी, एकाच विंडोवर मला शो करायचं आहे. तर एका ईमेल आयडी वरून मी टीचरची गुगल क्लासरूम ओपन करतो आणि दुसऱ्या ईमेल आयडी वरून मी स्टुडंटची आयडी ओपन करतो. म्हणजे इथे जर काही पुट करेल, जे काही टीचर पुट करेल ते स्टुडंटला कसं दिसेल हे आपण बघू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे समजा टीचर झालं, मी दुसरी लॉग इन करत आहे याच्यामध्ये ॲज ए स्टुडंट म्हणून. ही एक विंडो त्याची झाली, टीचरची दुसरी विंडो स्टुडंटची झाली.
ईमेल आयडी पासवर्ड जो मागते तो त्याला देऊन द्यायचा आहे साइन इन करते वेळी. बघा आता ही पूर्ण ब्लँक दिसत आहे, याचा अर्थ इथे क्लासरूम नाहीच आहे. ठीक आहे, तर इथे बघा, इथे मी क्लिक करतो, इथे बघा हॅलो आय एम स्टुडंट हे दिसतंय. ठीक आहे, तर ही जी आयडी आहे ही स्टुडंटची आयडी आहे आणि ही जी आहे टीचरची आयडी आहे. तर सगळ्यात पहिले मी काय करेल की गुगल क्लासरूम वर टीचरनी कसं वर्क करायचं, ते कसं त्याच्यामध्ये काय टाकायचं काय नाही टाकायचं याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देईल आणि ते टीचरचं झाल्यानंतर मग स्टुडंटचा व्ह्यू कसा राहील त्याच्याबद्दल आपण याच्यावर बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली विंडो टीचरची, त्याच्यानंतर स्टुडंटची. ओके, तर बघा असं पूर्ण तुमच्या याच्यामध्ये समजा क्लासेस नसेल तर पूर्ण तुम्हाला ब्लँक दिसेल आणि इथे तुम्हाला प्लस साइन दिसते बघा. ठीक आहे, इथे जर तुम्ही प्लसवर क्लिक केलं तर तुम्ही टीचर आहात. ठीक आहे, तुम्हाला क्लास चालवायचा आहे म्हणून तुम्ही काय कराल, इथे क्रिएट क्लासवर क्लिक करा. बघा इथे मी क्रिएट क्लासवर क्लिक करतो. क्रिएट क्लासवर क्लिक केल्यानंतर काय होईल, इथे तो त्याचा टर्म्स अँड कंडिशन मागेल. हे जे खालचा बॉक्स आहे याला ऍक्सेप्ट करायचं, टिक करायचं आणि कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केलं तर तुम्हाला तो तुमचा क्लासचा जो डिटेल आहे ते विचार. आता जसं क्लासचं नाव आहे तसं आता मी कोणत्याही क्लासचं नाव मी इथे टाकतो. जसं मी टाकेल BSc फर्स्ट इयर, BSc फर्स्ट इयर. ठीक आहे, BSc फर्स्ट इयर मी ते माझ्या क्लासचं नाव टाकलं. ओके, पुन्हा तुम्हाला इथे दिसत असेल मागच्या मी क्लासेसचे नाव आहे इथे. BSc फर्स्ट इयर सेक्शन आहे त्याचं फिजिक्स ग्रुप किंवा मग सेक्शन असते, खूप सारे सेक्शन असतात. कोणते सेक्शन तुम्ही टाका, समजा PCM ग्रुप असेल त्याचा, फिजिक्स PCM ग्रुप असेल तर तो त्याचं सेक्शन असेल P4 असते. ठीक आहे, आणि सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्ट वाईज जर गुगल क्लासरूम तुम्हाला तयार करायचं सब्जेक्ट वाईज तयार करा किंवा मग 3 सब्जेक्टची मिळून एक गुगल क्लासरूम करायची, 3 सब्जेक्टचे नाव टाका. जसं मी त्याचं फिजिक्स, ठीक आहे, फिजिक्स कॉमा मॅथमॅटिक्स कॉमा 3 सब्जेक्ट टाकतो आणि रूम नंबर त्याला कोणती एक लिहून देतो. ठीक आहे, तर हे माझं क्लासचं डिस्क्रिप्शन झालं. BSc पार्ट 1 PCM सेक्शन आहे आणि त्याला 3 विषय आहे, फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री, रूम नंबर 1 मध्ये. ठीक आहे, त्याला क्लिअर मी क्लिअर. मग आता हे क्लासरूम इथे क्रिएट झालेली आहे. म्हणजे BSc पार्ट 1 PCM P4 इथे साईडला नाव लिहून येत आहे आणि या प्रकारची एक विंडो तुम्हाला ओपन झाली. ही झाली तुमची क्लासरूम ओपन. ठीक आहे, ही झाली टीचरची क्लासरूम ओपन झाली आहे. त्याच्यामध्ये बघा तुमचं नाव इथे येत आहे BSc पार्ट 1 PCM P4 आणि इथे क्लास कोड येत आहे. बघा याला मी झूम करून दाखवतो. हा आहे तुमचा क्लासचा कोड. जर तुम्हाला विद्यार्थ्याला आमंत्रित करायचं असेल तर तुम्ही काय कराल, हा क्लास कोड विद्यार्थ्यांना द्याल आणि विद्यार्थ्यांनी जसं आता प्लस साईनवर दाखवतो आपण क्लिक केलं होतं तिथे विद्यार्थ्यांनी प्लस साईनवर क्लिक करून जॉईनचं आणि क्रिएटचे 2 ऑप्शन आले होते. तिथे विद्यार्थ्यांनी जॉईनवर क्लिक केला आणि हा क्लास कोड टाकला तर विद्यार्थी सरळ तुमच्या क्लासमध्ये जॉईन होतो. हा एक त्याच्या मागचा एक उद्देश आहे कोडचा. एक ही मेथड आहे विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यायची. पण याचा ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही जर तो क्लास पब्लिक केला, तर हा कोड पब्लिक केला तर तुमच्या क्लासमध्ये कोणताही विद्यार्थी जॉईन होऊ शकतो. अनवॉन्टेड. तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहे, काही बाहेरचे सुद्धा विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकतात जर तुम्ही ही मेथड यूज केली. कोणती, क्लास कोड जर तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये दिला तर तुम्हाला सेफ ठेवायचं असेल, लिमिटेड विद्यार्थी तुम्हाला जॉईन करून घ्यायचे असेल. ठीक आहे, जसं आता हे ट्युशन किंवा कोचिंग क्लासेस वाले काय करतात, लिमिटेड विद्यार्थी जॉईन करून घेतात, ते कधीच कोड कोणाला देत नाही. बरोबर, तर एक ही मेथड झाली विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यायची. दुसरी एक मेथड आहे बघा, इथे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतात, स्ट्रीम, क्लास वर्क, पीपल, ग्रेड. बरोबर, तर इथे पीपल मध्ये सगळ्यात पहिले जाऊ. मग आता पीपल मध्ये काय, 2 इथे तुम्हाला दिसतात, एक टीचर्स, दुसरं स्टुडंट. आता 3 विषय आपण टाकले होते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. आता पी शिकवतो फिजिक्स, दुसरे कोणते टीचर केमिस्ट्री शिकवत असेल, तिसरे टीचर मॅथमॅटिक्स शिकवत असेल. तर तुम्ही या क्लासचे क्लास टीचर आहात, तुम्ही क्लास टीचर आहात BSc पार्ट 1 PCM P4 ग्रुपचे क्लास टीचर आहात. ठीक आहे, तर तुमच्या क्लासमध्ये 3 विषय आहेत,
त्या 3 विषयाचे शिक्षकांना सुद्धा तुम्हाला इथे जॉईन करावं लागेल, कारण की तुम्ही फिजिक्सचं मटेरियल टाकत आहात, दुसरे त्यांचं मटेरियल टाकतात. तर काय करता येईल इथे, की इथे बघा, इथे तुम्ही प्रायव्हेट पद्धत आहे ही जॉईन करून घ्यायची. इथे प्लस साईनवर क्लिक केल्यावर तुम्हाला त्याच्यासाठी टीचरची मेल आयडी लागेल. तर तुमच्याकडे टीचरची मेल आयडी असेल तर ह्या इथे प्लस साईनवर क्लिक करायचं आणि टीचरची मेल आयडी इथे टाकायची. ठीक आहे, टीचरची मेल आयडी जर तुम्ही इथे टाकली आणि इन्व्हाइट केलं तर तो मेसेज टीचरला जाईल त्याच्या ईमेल मध्ये आणि टीचर तिथून जॉईन होऊन जाईल. त्याच प्रकारे प्रायव्हेटली जर तुम्हाला कोणताही स्टुडंट याच्यामध्ये ऍड करायचं असेल, ते तुम्हाला हवं आहे, त्या स्टुडंटची ईमेल आयडी इथे टाकायची आहे आणि त्याला जॉईन करून घ्यायचं. जसं मी दुसरी विंडो ओपन केली ती स्टुडंटसाठी, त्याची ईमेल आयडी मी इथे टाकतो. त्याची ईमेल आयडी मी इथे टाकली आणि त्याला इन्व्हाइट केलं. एकच विद्यार्थी आहे सध्या आता क्लासला, त्याला मी इन्व्हाइट केलं. जेव्हा आता हा त्याला इन्व्हाइट केला, तो मेल त्याच्या ईमेलला जाईल आणि ईमेलला गेल्यानंतर तो त्याला ऍक्सेप्ट करेल आणि आपल्या क्लासवर तो जॉईन होऊन जाईल. ही प्रायव्हेट पद्धत आहे विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यायची, कोड न पाठवता. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक लिमिट आहे. आता गुगल क्लास ही गुगलच्या ऍप्लिकेशन सुरुवातीला सांगितलं की फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण त्याची काही लिमिट आहे. तसं तर त्याच्या गुगल ड्राईव्हची मी स्टोरेज सांगितली की त्याची स्टोरेज जी आहे ती 15 GB ची स्टोरेज फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यावरती जर पाहिजे असेल तर आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यावं लागते, विकत घ्यावं लागते. त्याच प्रकारे इथे गुगल क्लासरूम मध्ये लिमिट आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. 250 विद्यार्थी 250 स्टुडंट हे आपण फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करू शकतो. त्याच्यावरती जर करायचं आपल्याला सबस्क्रिप्शन त्याचं घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे टीचरची लिमिट आहे 10 टीचर. तर एवढं आपल्या फ्री मध्ये सफिशियंट आहे. 250 विद्यार्थी म्हणजे एका क्लास टीचरला खूप झाले. ठीक आहे, एवढं कधी नसतात. तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण इझिली याला युज करू शकतो. तर ही पद्धत आहे पीपल्सला जॉईन करून घेण्याची, ऍज म्हणजे टीचर असो किंवा स्टुडंट असो. तर सगळ्यात पहिले तुम्ही जर क्लास ओपन केला असेल तर तुमच्याकडे तुमच्या क्लासमध्ये जेवढे काही टीचर त्यांना अशा प्रकारे ते जॉईन करून घ्यायचं आहे. सोबत विद्यार्थी, आता जेव्हा आपल्याला ऍडमिशनला विद्यार्थी येतात त्यांचा फॉर्मवर ईमेल आयडी असतो. तो आपण ऑफिसमधून सगळ्या विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी एक्सेल शीटवर काढून सगळ्या, समजा 50 विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये असेल किंवा 100 असेल किंवा 200 असेल, 200 विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी एक सोबत उचलला आणि इथे पेस्ट केलं. बघा इथे ऍड म्हणून इथे टाइप्स ऑफ नेम अँड ईमेल इथे पेस्ट केलं तर सगळ्यांना आणि इन्व्हाइट केलं तर सगळ्यांना सोबत मेल जाईल. असं नाही की तुम्ही एक एक टाकत बसाल, असं नाही आहे. जेवढे काही मेल असेल तुम्ही कॉपी करा आणि ते पेस्ट करा आणि इन्व्हाइट करा, सगळ्यांना तो मेल जाईल. आणि जेव्हा त्यांना मेल रिसीव्ह होईल तेव्हा ते विद्यार्थी तुमच्याकडे जॉईन होतील. म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी तुम्ही मेल पाठवला तेवढेच विद्यार्थी जॉईन होतील, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी जॉईन होऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे झालं पीपल. ठीक आहे, मेनली जेव्हा तुम्ही गुगल क्लास ओपन करता मेनली याच्यामध्ये 4च ऑप्शन असतात. स्ट्रीम, क्लासवर, पीपल, ग्रेड. त्यामधला पीपल हा एक झालेला आहे. आणि स्ट्रीम म्हणजे काय की जे सध्या करंटली जो डिव्हाइस करंटली जे नोटीस बोर्डेज असतात है ना, जे तुम्हाला तुम्ही जे अपलोड कराल, जे तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल त्या ऍक्टिव्हिटी सगळ्या ज्या स्क्रीन त्याला म्हणतो आपण स्ट्रीम. ठीक आहे, सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या क्लासमधल्या याच्यावर दिसतात विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला सुद्धा. ठीक आहे, तर ह्या 4 महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर वन बाय वन आपण पीपल झालं आपलं. दुसरं स्ट्रीम म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इथे दिसतात आहे. आता 2 आहे हे राहिलेलं आपल्या, एक आहे क्लासवर आणि दुसरं आहे ग्रेड्स. आता क्लासवर पाहू, त्याच्यानंतर ग्रेड्स पाहू. बघा आता क्लासवर, आता क्लासवर मध्ये बघा त्यामध्ये क्लास 2 आहे. तर गुगल कॅलेंडर क्लास ड्राईव्ह फोल्डर. आता जेव्हा तुम्ही क्लास क्रिएट करत असाल की क्रिएट केली असाल त्याच वेळेस तुमचा जो ड्राईव्ह आहे, तुमच्या ईमेल आयडीचा जो ड्राईव्ह आहे त्या ड्राईव्हवर एक ऑटोमॅटिकली या नावाचा फोल्डर क्रिएट झालेला आहे. थोड्या वेळानंतर पाहू आपण. BSc पार्ट 1 PCM P4 नावाचा एक फोल्डर त्याच्यामध्ये क्रिएट झालेला आहे. का? कारण की गुगल ड्राईव्ह, गुगल क्लासरूम, गुगलचे कोणतेही प्रोडक्ट हे इंटरनली कनेक्ट असतात. आणि मी सुरुवातीलाच म्हटले की तुम्ही कोणतेही गुगलचा प्रोडक्ट युज करा त्याचा स्टोरेज हे गुगल ड्राईव्ह मध्येच असणार आहे. बरोबर, तर हा जो तुमचा क्लासचा एक फोल्डर आहे, तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये टाकाल, स्टडी मटेरियल टाकाल, ते सगळे तिथं ड्राईव्हवर सेव्ह राहील, ते डिलीट होणार नाही, कुठे जाणार नाही. ठीक आहे, तर हा बघा क्लास ड्राईव्ह फोल्डरचा क्लिक केला. बघा आता इथे क्लिक करून बघू आपण. आता इथे क्लिक केल्यावर आपण कुठे जाणार आहोत, ड्राईव्ह मध्ये गेलो आपण.
बघा हा जो फोल्डर हा बघा माय ड्राईव्ह क्लासरूम आणि BSc पार्ट 1 PCM P4 हा या क्लासरूम नावाच्या फोल्डरमध्ये हा एक फोल्डर तयार झालेला आहे, बरोबर. तर अशा प्रकारे तो फोल्डर तुमच्या ड्राईव्ह मध्ये क्रिएट झाला, ठीक आहे. तर आता बघू आपण क्लासरूम मध्ये बघा इथे प्लसचं साइन दिलेलं आहे, इथे आहे क्रिएटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन दिसतात. हे आहे इथे असाइनमेंट, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन्स, मटेरियल अँड रियूज कोर्स अँड टॉपिक. तर वन बाय वन आता इथे आपण बघू, एक एक गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू ऍज अ टीचर म्हणून विद्यार्थ्यांसाठी, आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याला हे कसं दिसेल ते बघू, ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात पहिले असाइनमेंट मध्ये जाऊ. असाइनमेंट आणि क्विज असाइनमेंट जवळपास सारखेच आहे. क्विज म्हणजे फक्त MCQ क्वेश्चन असतात, असाइनमेंट मध्ये मटेरियल आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. बघा मी असाइनमेंट मध्ये क्लिक केलं. असाइनमेंट मध्ये क्लिक केल्यावर बघा काय होतंय, इथे टायटल येतो, ठीक आहे. तर तुम्हाला विद्यार्थ्याला असाइनमेंट द्यायची आहे. असाइनमेंट काय द्यायची आहे की आता मला असाइनमेंट द्यायची आहे की जे काही तुम्ही गुगल क्लासरूम मध्ये वर्क करत आहात, ठीक आहे, तर सगळं वर्कचं स्क्रीनशॉट काढायचं आणि ते स्क्रीनशॉट एका वर्ड फाईल मध्ये पेस्ट करायचं आणि त्या वर्ड फाईल याला अटॅच करायची. ठीक झालं माझी असाइनमेंट. जर तुम्ही विद्यार्थ्यांना कोणती असाइनमेंट द्या, ठीक आहे, तर ती असाइनमेंट जर तुम्हाला मागून घ्यायची असेल किंवा द्यायची असेल तर ह्या गोष्टीचा यूज तुम्ही करू शकता. बघा कसं, तर मी असाइनमेंटचं एक नाव देतो, युनिट फर्स्ट असाइनमेंट नॅव्हिगेशन. मी टायटल दिलं आणि इन्स्ट्रक्शन दिल्या की ही जी असाइनमेंट आहे याच्यामध्ये एका मार्कची क्वेश्चन 10 आहे, फिलिंग द ब्लँक्स आहे, MCQs आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही या कागदावर लिहायचं आहे आणि शॉर्ट आन्सर लॉंग आन्सर क्वेश्चन लिहायचं आणि त्याचा फोटो काढून PDF तयार करायची, ती PDF याला अटॅच करायची, ठीक आहे. तर असं आता विद्यार्थ्याला आपण इन्स्ट्रक्शन जे काही असतील इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्याला इथे आपण देऊ शकतो, ठीक आहे. इट्स PDF ऑफ युअर असाइनमेंट, okay? काही इन्स्ट्रक्शन आपण देऊ शकतो, ठीक आहे. आणि हे झालं टायटल, दुसरं झालं इन्स्ट्रक्शन. आता या इन्स्ट्रक्शनला तुम्ही बोल्ड, इटॅलिक असं जे काही आहे ते टेक्स्ट एडिटिंग तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी, ते इथं करू शकतो. त्याच्यानंतर बघा इथे ऑप्शन दिसतात ऍड अँड क्रिएट. जेव्हा आपण ऍडवर क्लिक करू तेव्हा आपल्याला ह्या ऑप्शन दिसतात, गुगल ड्राईव्ह, लिंक, फाईल, यूट्यूब. जर तुम्हाला या असाइनमेंटच्या सपोर्टला जर एखादा युट्यूबचा व्हिडिओ दाखवायचा असेल विद्यार्थ्यांना तर तुम्ही इथे युट्यूबवर जा आणि इथे तुम्हाला युट्यूबच्या चॅनलचं नाव म्हणजे युट्यूबचा व्हिडिओ असेल तर फिजिक्स व्हिडिओ मी टाकतो, फिजिक्स व्हिडिओ क्लिक केल्यावर फिजिक्सचे भरपूर सारे व्हिडिओ येतील आणि त्याच्यामधलं एक व्हिडिओ मी उचलेल बेसिक इंट्रोडक्शन आणि ऍड करेल. तर काय होईल, विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ त्याच्यामध्ये येईल. त्याच प्रकारे जर आता बघा आपण आपल्याकडे मी म्हटलं की ड्राईव्ह मध्ये ते स्टोअर करायचं आणि त्याची लिंक काढायची, तर डायरेक्टली तुम्ही ती लिंक ह्या कॉपी केलेली लिंक होती ती इथेच होती, ती लिंक मी इथे टाकली आहे, तर ते त्याला इथे ऍड झालं. बघा DISC या नावाचा तो फोल्डर होता, त्या फोल्डरची लिंक सुद्धा मी इथे ऍड केलेली आहे. तर म्हणजे लिंक टाकून सुद्धा आपण ते ऍड करू शकतो. त्याच्यानंतर आहे ते फाईल म्हणजे काय की तुमच्या कम्प्युटरवर, ड्राईव्हवर नाही, कम्प्युटरवर जे कोणती फाईल असेल ते जर तुम्हाला इथे मध्ये टाकायची असेल ऍज अ असाइनमेंट म्हणून, तिथून तुम्ही ब्राउज करू शकता. ब्राउज केलं, डेस्कटॉपवर गेलो, जे फाईल मला पाहिजे मी उचलली कारण की सगळ्या माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह आहे, ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर बघा ही फाईल सुद्धा याच्यामध्ये अटॅच झाली आहे व्हाया गुगल ड्राईव्ह, ठीक आहे. आणि लास्टली गुगल ड्राईव्ह म्हणजे एक तर तुम्ही डायरेक्ट कम्प्युटरवर डाटा असेल त्याच्यावरून उचला किंवा मग ड्राईव्हवरून उचलला, पहिले ड्राईव्हवर सेव्ह केला आणि तिथून जर उचलला तर खूप सोपं जाईल कारण की ज्याच्यामध्ये ऑलरेडी ते ड्राईव्हवर स्टोअर असेल, इथे लवकर अटॅच होईल. नाही तर तुम्ही डायरेक्ट जर नेट स्पीड जर चांगली नसली, इंटरनेट कनेक्टिव्हिटी जर चांगली नसली आणि कुठे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, त्या कंडिशनमध्ये डायरेक्ट लोड केल्यावर थोडा वेळ लागेल. ड्राईव्ह मध्ये स्टोअर केलं तिथून जर आपण केलं तर लवकर होईल, ठीक आहे. तर गुगल ड्राईव्ह मध्ये गेलं की डायरेक्ट गुगल ड्राईव्ह मध्ये आपण जातो माय ड्राईव्ह मध्ये आणि माय ड्राईव्ह मध्ये बघा
आपली फाईल जिथे तिथे बघ पुष्कळ सारे फोल्डर आहे. आपला जो नावाचा फोल्डर होता आता DISC, इथे गेलो मी, त्या फोल्डरमध्ये बघा हे फाईल दिसत आहे. ठीक आहे, तिथून सुद्धा मी इथे याला क्लिक करेल, क्लिक केल्यावर इन्सर्ट करून टाकेल ती इमेज सुद्धा याच्यामध्ये बघा इथे खाली आली असेल ते. ठीक आहे, तर या अशा सगळ्या गोष्टी, लिंक असो, युट्यूबचे व्हिडिओ असो, एखादी PDF फाईल असो, कोणतीही गोष्ट असो, तुम्ही त्याला इथे अटॅच करू शकता. ठीक आहे, आणि क्रिएट म्हणजे काय की याच्यावर गुगलचे जे प्रोडक्ट आहे, असं आता क्विज असाइनमेंट मध्ये ह्या गोष्टी सांगणार आहे मी. फॉर्म झाला, शीट झाली, ह्या गोष्टी तुम्ही इथे क्रिएट सुद्धा करू शकता. असाइनमेंट क्विज मध्ये ऑलरेडी आहेच ते, तिथून ह्या फॉर्म बद्दल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर हा झाला एवढा पार्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण ह्या जर राईट साईडवर आलो तर इथे तुम्हाला दिसेल बघा फॉर कोणासाठी, ही असाइनमेंट कोणासाठी आहे. तुमच्याकडे सध्याच्या कंडिशन मध्ये एकच क्लासरूम आहे. सपोज हे क्लासरूम आहे BSc पार्ट 1 PCM P4 ग्रुप. समजा तुम्ही क्लास टीचर एकाच बॅचचे आहात, परंतु तुमचा विषय दुसऱ्या क्लासवर आहे आणि तुमच्याकडे तो क्लासरूम आहे, तर एकच पोस्ट 4 किंवा 3 किंवा 5 क्लासरूमवर एकच सोबत तुम्हाला पोस्ट करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. जसं तुम्ही इथे क्लिक करतो, माझ्याकडे एवढे सारे क्लासेस आहेत, त्यापैकी मला कोणते क्लास पाहिजे, मला ही क्लास पाहिजे, क्लास नंबर 1 2, ही तर माझी ऑलरेडी आहेच, इथे टिक केलेलं आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आणखीन काही क्लास आहे, मला ही पोस्ट पुन्हा पुन्हा त्या क्लासवर जाऊन पुन्हा पोस्ट करण्यापेक्षा हीच पोस्ट एकाच क्लासवरून मल्टिपल क्लासवर आपण पोस्ट करू शकतो. बघा इथे क्लिक करत जायचं, झालं, क्लिक केलं की ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये क्लास नंबरचा इन्क्रीमेंट होतो. पहिले 1 होतं, त्याचं 4 झालेलं आहे. ही 1 2 3 4 बरोबर, तर मी हे काढून टाकतो. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी नोटीस, ती जी असाइनमेंट आहे ती मल्टिपल क्लासेसवर एकच सोबत सायमल्टेनियसली पोस्ट करू शकता. पुन्हा पुन्हा तुम्हाला ते टायटल टाकणं, इन्स्ट्रक्शन लिहिणं आणि पुन्हा अटॅच करणं याचं काम राहणार नाही जर तुमच्याकडे मल्टिपल क्लासेस असेल तर. बरोबर, त्यानंतर ऑल स्टुडंट. आता तुम्हाला सगळ्या स्टुडंटला पाठवायची आहे की त्या स्टुडंट मधल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना पाठवायची, तर क्लिक केलं की ते विद्यार्थ्यांची लिस्ट उघडेल. आता सध्या आपल्याकडे विद्यार्थी जॉईंटच झाले नाही तर आपल्याला ते लिस्ट दिसणार नाही. आपण विद्यार्थ्याला जॉईन करून घेऊ तेव्हा ते दिसेल. तर याच्यामध्ये ऑप्शन्स होते तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्याला पाठवायची आहे. जर एखादा पर्टिक्युलर विद्यार्थ्याला नाही पाठवत त्याला आपण अनटिक करून सुद्धा करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इथे 100 पॉईंट्स. आता ह्या असाइनमेंटला किती पॉईंट द्यायचे हे तुमच्या डिपेंड आहे, आणि याला स्प्लिटअप करण्यासाठी खालची एक मेथड आहे रुब्रिक, ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर हे झालं पॉईंट. त्याच्यानंतर आहे ड्यू डेट. आता तुम्हाला कधीपर्यंत असाइनमेंट पाहिजे, तुम्हाला समजा उद्यापर्यंत असाइनमेंट पाहिजे, उद्याची डेट आहे समजा, आता नो ड्यू डेट आहे, तर ड्यू डेट आता करू आपण इथे. समजा मी इथे 12 तारीख आहे, उद्याची तारीख आहे 12 तारीख, किंवा परवाची तारीख आहे 13 तारीख, आणि टाइम सुद्धा टाकतो. टाइम टाकतो मी 11 वाजून म्हणजे 12 जवळपास PM. ठीक आहे, एवढं मी सेट करून घेतो आणि झालं. म्हणजे इथे तुम्ही ड्यू डेट सेट करू शकता. याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही ड्यू डेट द्याल आणि विद्यार्थ्यांनी त्या ड्यू डेटच्या आतमध्ये असाइनमेंट सबमिट करेल, परंतु काही विद्यार्थी राहतातच की ते ड्यू डेट नंतर सुद्धा सबमिट करतात आणि त्यांचा वेळ गेलेला असतो. तर असे विद्यार्थी, आता आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की गुगल क्लासरूमचा वैशिष्ट्य काय आहे की हे ट्रॅक करते विद्यार्थ्यांना. म्हणजे दिलेल्या वेळ डेट मध्ये त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला असाइनमेंट सबमिट केली असेल ते आणि त्याच्यानंतर केली असेल तर त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या आपण त्यांच्या ग्रेड पाहू त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक करता येईल जेव्हा तुम्ही ड्यू डेट द्याल त्यांना द्याल. बरोबर, तर हे ड्यू डेटचा इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही ड्यू डेट दिली की ते तुम्ही इझिली ट्रॅक करू शकता की यांनी वेळेच्या आतमध्ये सबमिट केली आहे किंवा नाही केली आहे. याच्यानंतर आहे टॉपिक. तुमचा टॉपिक कोणता आहे या असाइनमेंटचा, मी सांगितलं ग्रॅव्हिटेशन, तर मी आता ग्रॅव्हिटेशनला नाव देऊन देतो. ठीक आहे, एवढंच पार्ट याच्यामध्ये आहे. तुम्ही याला 100 पॉईंट सोबत असाइन केलं की डायरेक्ट ते स्टुडंट त्याच्यावर चाललं जाईल. बरोबर, परंतु आता या असाइनमेंट मध्ये मग बघा हे तर 100 पॉईंट झाले. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट एवढी आहे, इथे आहे रुब्रिक. त्याचा रुब्रिकचा अर्थ काय हे इथं आपण डिटेल समजून घेऊया. ठीक आहे, तर बघा आपल्या असाइनमेंट मध्ये 4-5 गोष्टी आहेत. एक पहिला आहे 4 मार्काचं फिलिंग बँक, 10 मार्काचं फिलिंग द ब्लँक. त्याच्यानंतर आहे मॅच द पेअर, त्याच्यानंतर आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन, त्याच्यानंतर आहे लॉंग आन्सर क्वेश्चन, आणि प्रत्येकाला मार्क आहे. बरोबर आहे, पहिल्याला 10, दुसऱ्याला 10, तिसऱ्याला 20, 40, 50 असे टोटल 100 मार्काचा पेपर आहे. बरोबर,
आता विद्यार्थी काय करेल, विद्यार्थ्यांनी आपण त्या विद्यार्थ्यांना 100 मार्काची ग्रेड देऊन देऊ, परंतु आपल्याला ते स्प्लिटअप कसं करता, विद्यार्थ्याला कसं कळेल की मला याच्यामध्ये एवढे मार्क मिळाले. आपण त्याची, आता विद्यार्थी काय करेल की त्यांनी असाइनमेंट सबमिट केली, पीडीएफ फाईल एक तो तयार करेल, त्याची फोटो काढून आणि त्याची पीडीएफ फाईल आपल्याला याच्यावर तो पाठवेल आणि आपल्याला ती पीडीएफ फाईल दिसेल. आता विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा ओपन तेव्हा दिसेलच तुम्हाला, ते आपल्याला पीडीएफ फाईल दिसेल आणि त्या पीडीएफ फाईलचं आपण इव्हॅल्युएशन करायचं असतं. इव्हॅल्युएशन करत असताना आपण त्याची प्रिंट काढून हाताने नाही इव्हॅल्युएशन करू ना, आपण काय करू, ती पीडीएफ फाईल तशीच बघू, याची मॅथ्स किती बरोबर आहे, शॉर्ट आन्सर किती बरोबर आहे, लॉंग आन्सर किती बरोबर आहे, ते जेवढ्या काही बरोबर गोष्टी असेल त्याच्यानुसार त्याला मार्क देऊ. परंतु आपल्या इथे पॉईंट 100 आहे, मग स्प्लिटअप कसं करायचं, जे दिलेल्या पॉइंटला स्प्लिटअप करण्याचं काम हे जे आहे ते करते रुब्रिक. त्याला म्हणतात रुब्रिक मेथड. म्हणजे एक असाइनमेंट 100 मार्काची आहे, 100 मार्काचं स्प्लिटअप किती मार्कामध्ये करायचं, विद्यार्थ्यांना गुड बेटर बेस्ट कसं द्यायचं, हे आपण रुब्रिक मध्ये करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मी ते रुब्रिक मध्ये जातो आणि क्रिएट रुब्रिक करतो. बघा ते ऑप्शन आहे, क्रिएट रुब्रिक, रियूज रुब्रिक. म्हणजे कोणी अगोदर आपण कोणती रुब्रिक यूज केली तर ते डायरेक्ट रियूज केलं तर सरळ येऊन जाते, परंतु आपण केलीच नाही म्हणून आपण क्रिएट रुब्रिक करू. तर क्रिएट रुब्रिक केल्यावर आपण क्रायटेरिया टायटल आहे, याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे, पहिला तुमचा आहे समजा शॉर्ट आन्सर. क्रायटेरिया डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही ते तुम्हाला जे वाटते ते लिहा. काय लिहायचं आहे, ओनली 1 सेंटेन्स. ठीक आहे, ओनली 1 सेंटेन्स. आणि याला किती पॉईंट द्यायचे तुम्हाला, याला तुम्हाला पॉईंट द्यायचे आहे 10. मी 10 पॉईंट दिले आहे, म्हणजे 100 पैकी 10. आणि लेवल याची केली मी समजा 10 पैकी, त्या मॅथ शॉर्ट आन्सर 10 पैकी 10 त्याला असले तर व्हेरी गुड, बरोबर. आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काही लिहा. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मी टाकतो की बेस्टला, हे तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, हे तर पहिली लेवल झाली. म्हणजे समजा त्याला शॉर्ट आन्सर आहे त्याचे आणि त्याचे 10 मार्काचा आहे, 10 पैकी 10 त्याचे बरोबर, तर व्हेरी गुड, बरोबर. समजा 10 पैकी 5च बरोबर असले तर इथे पुन्हा मी प्लसवर क्लिक करतो, दुसरी लेवल सेट करतो. ठीक आहे, बघा इथे हा इथे चालला गेला. समजा 10 पैकी त्याचे 5 बरोबर असले, 5ला काय म्हणतो मी, गुड, बरोबर. आणि डिस्क्रिप्शन जे वाटते तुम्हाला टाकून द्यायचं. म्हणजेच आपला, म्हणजे आपण इव्हॅल्युएशन जेव्हा करू तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी व्हॅल्युएट करून तिथे टीचरला जसं विद्यार्थ्यांची असाइनमेंट आपल्याकडे सबमिट झाली आणि सबमिट केल्यानंतर आपण व्हॅल्युएशन करतो. व्हॅल्युएशन केल्यानंतर सगळे पॉईंट आपण अशा व्हर्च्युअली त्याच्यामध्ये टाकून त्याला पाठवू शकतो. म्हणजे त्याला दिसेल की आपल्याला याच्यामध्ये एवढे मार्क भेटले, त्याच्यामध्ये तेवढे मार्क भेटले. आणि याचे करायचं ऍड क्रायटेरिया. ऍड म्हणजे आता पुढचा समजा आता काय आहे, इथं झालं शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सरसाठी क्रायटेरिया तुम्ही टाकू शकता. असं प्लस ऍड क्रायटेरिया करत जायचं. जेवढे तुमच्या पेपरमध्ये काय गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टी याच्यावर येत जातील. ठीक आहे, सगळं आता मी फक्त एकच करून तुम्हाला दाखवलं 10 मार्काचा. याला सेव्ह करायचं. तर याचा क्रायटेरिया ऍड केल्यामुळे तो आपल्याला पॉइंट मागेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये पुन्हा 20 मार्क मी टाकले. ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा 50 मार्क टाकले. ठीक आहे, आता सेव्ह करून टाकलं मी. ठीक आहे, तर झालं. आता हे आपलं रुब्रिक पण झालं आणि असाइनमेंट ही कशी घ्यायची हे झालं. आता एवढं सगळं झालं की त्याच्यानंतर इथे बघा असाइन. जर आपण इथे असाइनवर क्लिक केलं की सरळ ते विद्यार्थ्याला असाइन होऊन जाईल. परंतु आपल्याला आज तर आपण तयार केलेलं आहे, परंतु हे आपल्याला परवाच्या डेटला टाकायचं आहे, आज नाही टाकायचं आहे. तर आपण काय करू शकतो, याला इथून आपण त्याला शेड्यूल सुद्धा करू शकतो किंवा सेव्ह ॲज अ ड्राफ्ट. म्हणजे ड्राफ्टवर सुद्धा हे सेव्ह राहील. असाइन आत्ताच करायचं तर आता करू शकतो किंवा शेड्यूल करू शकतो. शेड्यूल म्हणजे समजा मला आता आजची 11 तारीख आहे, मला याला जवळपास 16 तारखेला करायचं आहे आणि टाइम 8 वाजता असं करायचं आहे. ठीक आहे, ओके. मस्ट बी शेड्यूल बिफोर ड्यू डेट. ड्यू डेटच आपली 13 तारीख आहे, तर तो असं म्हणते की 13 तारखेच्या आतमध्येच आहे. ठीक आहे, 12 तारीख करून घेऊ मग. तर शेड्यूल केलं आणि असाइन करून टाकला सरळ. आता बघा ही असाइनमेंट याच्यावर चालली गेली. म्हणजे तिथे क्लास वर्क आहे, क्लास वर्कवर ही असाइनमेंट इथे आलेली आहे. बघा
दिसतंय. स्ट्रीमवर जर गेलो, स्ट्रीमवर गेल्यानंतर सुद्धा ती ह्या गोष्टी आपल्याला दिसणार आहे. स्ट्रीमवर अनाउन्समेंट वगैरे दिसते. ठीक आहे, एकदा रिफ्रेश करतो याला. ओके, तर स्ट्रीमवर बघा जेवढी काही अनाउन्समेंट वगैरे ते सगळं स्ट्रीमवर दिसेल. क्लासवर्क मध्ये जी गोष्ट आपण असाइन करून दिली आहे ती दिसेल. तर हे तर झालं पहिलं असाइनमेंट बद्दल. बघा असाइनमेंट बद्दल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे क्विज असाइनमेंट. तर क्विज असाइनमेंट जसं मी सांगितलं की क्रिएट करून तुम्हाला गुगल फॉर्म तयार करायचा आहे. तर गुगल फॉर्म तुम्हाला माहितीच आहे, नुकतेच विद्यापीठाच्या खूप साऱ्या परीक्षा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये गुगल फॉर्मवर तुम्ही परीक्षा दिलेली आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला क्विज तयार करायची असेल तर तुम्ही इथे ही क्विज तयार करू शकता. आता हे गुगल फॉर्मचं पूर्ण डिटेल जे आहे ते गुगल फॉर्म कसा तयार करायचा, गुगल फॉर्म मध्ये सर्टिफिकेट कशी लावायची, त्याच्या परीक्षा कशी घ्यायची, हे आपले जे माझे मित्र आहेत मालपानी सर, सराफ सर, ते ह्या गोष्टी सगळ्या घेणार आहे. तर मी याच्यामध्ये इथे डिटेल जाणार नाही क्विज मध्ये, कारण की ह्या गोष्टी तुमच्या तिकडे होणार आहे. ठीक आहे, तसंच मी याला एक टायटल देऊन देतो. सॉल्व एनी 30 MCQs. ठीक आहे, झालं. आणि पुन्हा हेच या गोष्टी सगळ्या सारख्याच आहे. आणि ही माझी असाइनमेंट झाली, ही माझी क्विज असाइनमेंट झाली. ठीक आहे, बघा हे पहिलं असाइनमेंट, दुसरी क्विज असाइनमेंट. ठीक आहे, या प्रकारे क्लासवर्क इथे दिसेल. त्यानंतर क्वेश्चन्स आहे, तुम्ही सिंगल क्वेश्चन जर तुम्हाला विद्यार्थ्यांना विचारायचं असेल तुम्ही इथे सिंगल क्वेश्चन टाकून सुद्धा विद्यार्थ्यांना विचारू शकता. है ना, क्वेश्चन्स आहे, तुम्ही क्वेश्चन टाका इथे विद्यार्थ्यांना विचारा. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बाकी सगळ्या क्लासवर्क मध्ये कॉमनच असतात. बघा इथे सगळं ते कॉमन दिसते. फक्त इथे क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांना ते क्वेश्चन दिसेल आणि ते सरळ तिथे आन्सर टाकेल. सिंगल क्वेश्चन जर तुम्हाला विचारायचं असेल किंवा मल्टिपल चॉईस 2 ऑप्शन आहे याच्यामध्ये, एक तर शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारायचं असेल विद्यार्थ्यांना डायरेक्टली ते विचारू शकता, किंवा मल्टिपल चॉईस विचारायचं ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर हे इथे आपण डेमॉन्स्ट्रेशन मध्ये नाही घेणार आहोत. ठीक आहे, सिंगल क्वेश्चन, शॉर्ट आन्सर असो लॉंग आन्सर, म्हणजे विद्यार्थ्यांना दिसताना ते क्वेश्चन दिसेल. ते बघून घेऊ आपण काय टाकू इथे. कोणतेही क्वेश्चन टाकू. What is the biggest city in Maharashtra? ते टाकला आणि आज इथे बघा आज केला. विद्यार्थ्यांना ते प्रश्न दिसतील, ते विद्यार्थ्याचं उत्तर देतील त्याच्यामध्ये. झालं, असाइनमेंट झाली, क्विज असाइनमेंट झाली, क्वेश्चन झाला. आता मटेरियल. आता स्टडी मटेरियलसाठी काय तेच आहे, दुसरं काहीच नाही. सगळ्या याच्यामध्ये सारखंच आहे. इथे तुम्ही डायरेक्ट मटेरियल सुद्धा, जसं मी सुरुवातीला सांगितलं असाइनमेंट मध्ये काय टाकायचं, तसं इथे तुम्ही मटेरियल सुद्धा टाकू शकता. आणि आता राहिलं सगळ्यात मोठं इथे रियूज पोस्ट. आता रियूज पोस्ट म्हणजे काय की आता माझ्याकडे एक क्लासरूम आहे, माझ्याकडे मल्टिपल क्लासरूम आहे. जर त्या क्लासरूम मध्ये मी काही गोष्टी टाकल्या असेल, त्याच गोष्टी समजा मला इथे यूज करायचं आहे, तर मी पुन्हा टाईप करत बसणार नाही, पुन्हा याच्यामध्ये टाकणार नाही. मी काय करेल, रियूज पोस्टवर क्लिक करेल. माझ्याकडे बघा भरपूर सारे क्लासेस आहे. त्या क्लासमधले मला कोणती क्लासरूम मध्ये मी तो टाकलाय, मी समजा या क्लासरूम मध्ये ते टाकलाय, या काय टाकलाय मी, ह्या प्रॅक्टिस एक्सपेरिमेंट क्विज ही टाकली आहे. या गोष्टीला मला पुन्हा या क्लासमध्ये, त्या क्लासरूमचा या क्लासरूम मध्ये पुन्हा यूज करायचं असेल तर मी रियूज वर क्लिक करेल. रियूज वर क्लिक केल्यावर सरळ ह्या गोष्टी बघा इथे डायरेक्ट ती आलेली आहे. बघा त्या क्लासरूमच्या गोष्टी आली आहेत, मी त्याला इथं असाइन करून टाकले. झालं संप. ठीक आहे, तर ह्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रीम झालं, पीपल झालं, आता क्लासवर्क झालं. क्लासवर्क मध्ये पण सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत. आता राहते ग्रेड. ग्रेडच्या अगोदर, ग्रेड विद्यार्थ्यांसाठी असते, ग्रेडच्या अगोदर आपण काय करू, ते इथं झालं पूर्णपणे टीचरचा व्ह्यू. आता कोणाचा व्ह्यू, आता विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांचं जे एक विंडो आहे, टीचरची गुगल क्लासरूम झाली. आता ही गोष्ट विद्यार्थ्यांना कसं दिसेल याच्यासाठी आपण ह्या विद्यार्थ्यांच्या क्लासरूमवर जाऊ. आता विद्यार्थ्यांच्या क्लासरूमवर जायला काय आहे, ही ब्लँक आहे, हे एका स्टुडंटने ओपन केलेली क्लासरूम आहे त्याच्या ईमेल आयडी वरून, जीमेल आयडी वरून.
तो काय करेल, इथे प्लसवर क्लिक करेल. त्याला जर टीचरने क्लास कोड दिला असेल तर जॉईन क्लासवर जाईल आणि क्लास कोड टाकून जॉईन करून घेईल. एक. दुसरं, जर त्याला त्याची क्लास जर त्याला त्याचा क्लास कोड मिळाला नसेल, त्या टीचरने त्याला ईमेल थ्रू इन्व्हाइट केलं असेल, तर आपण काय करू, त्याचा ईमेल उघडू स्टुडंटचा. बघा, या स्टुडंटचा ईमेल उघडला तर स्टुडंटच्या ईमेलवर त्याला मेसेज आलेला आहे. बघा, शैलेश जयस्वाल इन्व्हाइटेड ॲज इन दिस क्लास. ठीक आहे, हा या विद्यार्थ्याला मेसेज आला आहे. विद्यार्थी काय करेल, सरळ इथून जॉईन करून घेईल. आता तो विद्यार्थी ह्या आपण क्रिएट केलेल्या गुगल क्लासरूमवर जॉईन झालेला आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सॉरी, तो या क्लासरूमवर नाही आहे, हे आपलीच क्लासरूम ओपन झालेली आहे. मग आता इथून त्यांनी जॉईन केलं. कदाचित 2 मेल आयडी सोबत ओपन आहे म्हणून हे असं दिसत आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. इथला क्लास कोड आपण यूज करू आणि त्याच्यात टाकून देऊ. ही विद्यार्थ्यांची क्लासरूम आहे. इथे प्लस साइन केलं, ते जॉईन वर क्लिक केलं आणि इथे तो विचारते क्लास कोड. तिथं तो क्लास कोड मी पेस्ट केला आणि इथे जॉईन करून घेतलं. बघा, इथे जॉईनचा ऑप्शन आहे वरती, इथे मी जॉईन करून घेतलं. आता बघा काय होईल. बघा, आता ही विद्यार्थ्यांची क्लासरूम आहे. बघा, ही आहे स्टुडंटची क्लासरूम. ठीक आहे, तर स्टुडंटला काय दिसते, स्ट्रीम क्लासवर पीपल. त्याला दिसेल की किती टीचर आपल्या याच्यामध्ये जॉईंट आहे आणि किती विद्यार्थी नाही, म्हणून त्याला विद्यार्थी दिसणार नाही, तर त्याला खाली विद्यार्थी सुद्धा दिसले असते. बरोबर. आणि हे त्याची क्लासवर्कची असाइनमेंट. त्याला ह्या गोष्टी स्ट्रीम मध्ये सुद्धा दिसेल की आपल्याला क्लासवर्क कोणत्या दिलेल्या आहे. बघा, आता हे स्टुडंटला दिलेला क्लासवर्क आहे. पहिला दिला होता आपण सगळ्यात पहिले दिलं होतं याला असाइनमेंट ग्रॅव्हिटेशनची, दुसरी क्विज असाइनमेंट आणि तिसरं त्याला दिलं होतं आपण ते दुसरी रियूज पोस्ट लिहिली ते दिलं होतं. ठीक आहे, तर हा झाला विद्यार्थ्यांचा व्ह्यू. ही झाली विद्यार्थ्यांची क्लास. आता विद्यार्थ्याला हॅलो, एनी प्रॉब्लेम? प्रांजली मॅडम, तुमचा माइक ऑफ करा. प्लीज म्यूट युअर माइक. सर, इज एनी प्रॉब्लेम? नो सर, कंटिन्यू करू ना. ओके, थँक्यू सर. तर बघा, आता हा झाला विद्यार्थ्यांचा व्ह्यू. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी अशा दिसतील. मग आता विद्यार्थ्यांना सांगायचं झालं, विद्यार्थी तर बघा, आता पहिली पोस्ट मी ओपन करतो. आता विद्यार्थ्याला काय करायचं आहे, की टीचरने दिलेली असाइनमेंट ओपन करायची आहे. त्याला त्यांनी वाचायचं आहे, त्यांनी या इन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हटलंय सगळं पाहायचं आहे. टीचरने इन्स्ट्रक्शन मध्ये म्हटलंय त्याला की तुम्ही जे प्रश्न तुम्हाला दिले ते प्रश्नाची उत्तर एका कागदावर लिहायचं आहे. त्याला त्याचा फोटो काढायचा आहे, त्याची पीडीएफ तयार करायची आहे आणि ती पीडीएफ तुम्ही मला सबमिट करा, जेणेकरून मी तुमचे असाइनमेंट व्हॅल्युएशन करा. असाइनमेंट झालं, क्विज असाइनमेंट झालं किंवा कोणत्याही गोष्टी झाल्या, देवाणघेवाण जर त्याला म्हणू आपण, तर ते कसं स्टुडंट कसा करेल हे आता आपण बघणार आहोत. बरोबर आहे. तर स्टुडंटला काय करायचं आहे, स्टुडंटनी त्याची असाइनमेंट रेडी केली असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, आणि रेडी केल्यानंतर बघा, इथून तो ऍड अ क्रिएट, त्याची समजा असाइनमेंट तयार झालेली आहे आणि ती असाइनमेंट त्याला तो इथून लोड करणार आहे. विद्यार्थ्याला ऍड क्रिएट मध्ये जावं लागेल. ऍड क्रिएट मध्ये विद्यार्थी गेला की त्याला ती जी त्यांनी असाइनमेंट तयार केली आहे ती असाइनमेंट तो इथून सिलेक्ट करेल आणि ओके करेल. ओके केल्यावर ती असाइनमेंट याच्यामध्ये येईल आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर तो विद्यार्थी करेल टर्न इन. जसं त्याने टर्न इन केलं की ती असाइनमेंट त्या टीचरकडे जाईल. बरोबर. अनसबमिट केलं तर त्याची चुकली असेल तर त्यांनी पुन्हा अनसबमिट करायचं, पुन्हा करेक्शन करून त्यांनी सबमिट करायचं असतं. आणि एकदा त्याची सबमिट झालेली आहे ते आपल्याला तिकडच्या टीचरला दिसेल. आता टीचरला, आता ही तर झाली स्टुडंटची क्लासरूम डेमॉन्स्ट्रेशन साठी आपण घेतली. तर आता ती असाइनमेंट त्यांनी सबमिट तर केलेली आहे. आता ती सबमिट केलेली असाइनमेंट आता आपण टीचरच्या गुगल क्लासरूम बघू. ही झाली स्टुडंटची, ही झाली टीचरची. बघा, आता हे टीचरची जे आहे
ही ती टीचरची क्लासरूम आहे आणि ही विद्यार्थ्यांनी ती असाइनमेंट सबमिट केली आहे आणि सबमिट केल्यानंतर आता आपण जाऊ त्या ग्रेडवर किंवा मग त्या असाइनमेंटवर सुद्धा आपण जाऊ शकतो जिथे त्या विद्यार्थ्यांनी सबमिट केलेली आहे. ही ती असाइनमेंट होती. ठीक आहे, इथे रुब्रिक मेथडने ती आपण असाइनमेंट सबमिट केली होती. ओके, तर आपण ग्रेडवर जाऊ. बघा ग्रेडवर गेल्यानंतर काय होईल की हा जो इथं विद्यार्थी होता, इथं बघा हा विद्यार्थ्यांचा आहे. माझी दोन्ही ईमेल आयडी सारखीच असल्या कारण नाव सारखंच दाखवत आहे. तर इथं विद्यार्थी बघा, आपण विद्यार्थ्यांनी असाइनमेंट सबमिट केली की असाइनमेंट दिसते 100 मार्कची. त्याला आपण क्लिक करू इथे. ही इथून या विद्यार्थ्यांनी टर्न इन केलेली असाइनमेंट आहे. ती असाइनमेंट त्यांनी तिथे अटॅच केली असेल आणि आपण त्याला इथे ओपन करू. बघा ही असाइनमेंट होती, ती असाइनमेंट आपल्याला इथे दिसत आहे. व्ह्यू डिटेल मध्ये जाऊ आपण. व्ह्यू डिटेल मध्ये गेल्यावर बघा ही असाइनमेंट आपल्याला ते दिसते. ठीक आहे, त्याला आपण इथे ओपन करू. बघा ओपन केल्यानंतर ही त्याची असाइनमेंट आपल्याला दिसेल जे विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेली आहे. ठीक आहे, आता ही असाइनमेंट टीचर इव्हॅल्युएट करेल. इव्हॅल्युएट केल्यानंतर आपण त्याला ग्रेड घेऊ. ठीक आहे, आता मला वाटते ते ज्या गोष्टी आहेत त्या जे आपण रुब्रिक केलेलं ते मला वाटतं झालं नाही आहे व्यवस्थित, म्हणून ते दिसत नाही. रुब्रिक केल्यानंतर आपण तिथे दिसलं असतं. ठीक आहे, तर रुब्रिक मध्ये काय होईल तर आपल्याला इथे दिसेल की त्याला किती ग्रेड द्यायचं, काय द्यायचं. प्रत्येक ग्रेड ते आपण 1 सेंटेन्स वाईज, 2 सेंटेन्स वाईज, लॉंग आन्सर, शॉर्ट आन्सर या गोष्टी आपण इथे त्याला देऊ शकतो. तर सगळं इव्हॅल्युएट झालं तर आपण त्याला ग्रेड दिली 100/100 आणि कमेंट दिली गुड आणि पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर इथे रिटर्न आपण करणार आहोत. बघा रिटर्न करणार आहोत. ते रिटर्नवर क्लिक केलं आणि रिटर्न केलं. बघा त्या विद्यार्थ्यांना तो मेसेज तिकडे चालला जाईल. ठीक आहे, तर तो विद्यार्थ्यांना तिकडे तो मेसेज गेला असेल. तर आपण याला इथून बॅक घेऊ. विद्यार्थ्यांच्या क्लासवर जाऊ, रिफ्रेश करू. बघा हे त्याला इथे दिसत आहे कमेंट टाकलेली विद्यार्थ्याला, पण प्रायव्हेट कमेंट ग्रुप आणि त्याचे मार्क इथे आलेले आहे 100/100. ठीक आहे, हे विद्यार्थ्याचा व्ह्यू झाला. तर अशा प्रकारे आपण गुगल क्लासरूमचा यूज करून बघा पुन्हा टीचरच्या व्ह्यू मध्ये मी गेलो. तर अशा प्रकारे आपण गुगल क्लासचा यूज करून ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंट आणि टीचर यांच्यासाठी आपण टाकू शकतो. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये एवढंच आहे, दुसरं काही याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. सेटिंग बघा इथे ऑप्शन दिसतं तुम्हाला. तुमचं जर नाव चेंज करायचं असेल क्लासचं तर इथे तुम्ही चेंज करू शकता. सेटिंग मध्ये जनरल सेटिंग मध्ये क्लास कोड वगैरे सगळं दिसते तुम्हाला. ठीक आहे, बस बाकी तर गोष्टी नाही. स्ट्रीम झाली, क्लास कोड झाला, पीपल झाला, ग्रेड झाला. ठीक आहे, आता इथे एक विद्यार्थी म्हणून आपल्याला एकच विद्यार्थी दिसतो. आणि बघा इथे महत्वाची गोष्ट आहे की तो ट्रॅक केला गेलेला आहे. आता इथे दुसरे विद्यार्थी असतील तर त्याची लिस्ट इथे दिसेल आणि त्यांनी कोणती असाइनमेंट कोणत्या वेळी दिली, ड्यू डेटच्या आतमध्ये दिली की नंतर दिली, सगळं याच्यामध्ये बघा. आपण 3 टाकलं होतं, ग्रॅव्हिटेशन हा क्वेश्चन टाकला होता आणि क्विज टाकली होती. बरोबर, सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसत आहे. तर सगळं इव्हॅल्युएशन होत आहे. ठीक आहे, तर इथे ह्याचा म्हणजे ब्युटी जी आहे गुगल क्लासरूमची तीच आहे की विद्यार्थ्याला आपण इझिली ट्रॅक करू शकतो. बाकीचं जे आपल्याकडे व्हॉट्सअप असते ते दुसऱ्या काही गोष्टी आहेत याच्यावर आपण किती काही मागवलं तर विद्यार्थी हा इंडिव्हिज्युअली ट्रॅक होत नाही. याच्यामध्ये विद्यार्थी हा इंडिव्हिज्युअली ट्रॅक होतो. बरोबर, तर ही ह्या ग्रेडमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे गुगल क्लासरूमची. बरोबर, तर ग्रेड
पीपल माहिती आहे तुम्हाला, क्लासवर्कचं बद्दल बघितलं, आणि स्ट्रीम म्हणजे जेवढे काही नोटिफिकेशन, आता हे इथं जे आहे इथे स्ट्रीम आहे, इथे अनाऊन्स समथिंग टू युअर क्लास. आता समजा मला इथे टाकायचं आहे की उद्या हॉलिडे आहे बा आणि उद्या सुट्टी आहे, तर सरळ मी इथे टाकून देईन आणि विद्यार्थ्याला ती पोस्ट करेल, टुमॉरो इज हॉलिडे, आणि इथे पोस्ट करून देईल, विद्यार्थ्यांना सरळ ते नोटिफिकेशन मध्ये दिसेल. ठीक आहे. तिथे स्ट्रीम मध्ये डायरेक्ट तुम्ही काही नोटिफिकेशन, जसं आपण नोटीस बोर्ड असते आपल्या रिअल क्लासमध्ये है ना, प्रत्येक नोटीस बोर्ड आपण तिथे लावतो, कोणती नोटीस असतील, अनाउन्समेंट असलं ते आपण लावतो, ते ह्या ज्या गोष्टी अनाउन्समेंटच्या आहे त्या आपण सरळ इथे डायरेक्ट स्ट्रीम मध्ये इथे पहिल्या याच्यावर टाकू शकतो. कोणतीही अनाउन्समेंट, कोणती नोटीस असतो ते आपण तिथे त्याच्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. ओके, तर एवढंच आहे गुगल क्लासरूम मध्ये.